नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुमेध. आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बघूया आपण मी कपाशी पिकात सायकल डवरणी का सुरुवात केली. मी सांगितलं होतं की आपल्याला डवरणी करायचीच नाही आहे, पण कारण काय आहे ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघूया शेतकरी मित्रांनो. चला तर सुरुवात करूया, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बघा शेतकरी मित्रांनो, हे माझी छावा कॉटन आहे आणि 3x1 वर लागवड केलेली आहे. हे बघा छावा कॉटन. आणि डवरणी मी सायकल डवरणी काय केली बघा. सायकल डवरणी चालू आहे आपली. तुम्हाला सायकल डवरा तुम्हाला दिसत असेल. हे बघा सायकल डवरा आहे. तर मी सायकल डवरणी काय केली याचं कारण काय आहे बघा. मी तणनाशकाची फवारणी केली 8 तारखेला 8-9 तारखेला कपाशी पिकावर बघा. तर हे हिटवीट मॅक्स मी तणनाशकाची फवारणी केली. 16 लिटर पाण्यामध्ये 80 ml टाकले. तर जे काही तणकट होतं ते आपल्याला पूर्ण रिझल्ट 50% रिझल्ट मिळालेला आहे. परंतु जे काही दुधी होती ना, ती दुधी काही अजून संपलेली नाही आहे, पण वाढ खुंडलेली आहे, वाढून नाही राहिली. तर जे काही तासालगतची जी दुधी होती तास आपण मोकळे केलेला आहे आणि कपाशी पिकाला ही हवा लागणार. जर मी हे लेट केलं असतं आणि पावसाचाच वाट पाहिली असती तर पूर्ण दुधी वाढली असती आणि तास पूर्ण झाकून गेलं असतं. मग थोडं भारी गेलं असतं आपल्याला निंदायला. तर आता वेळ आहे आपल्याला. तर कालपासून आपण डवरणी चालू केलेली आहे. तर 5 एकराचा प्लॉट आहे. सायकल डवरणीने आपण 2 एकर शेत डवरलेलं आहे शेतकरी मित्रांनो. 2 एकर शेत. तर हे त्यामागचं कारण होतं. कारण की आपल्याला नाही का शेतकरी मित्रांनो, पिकाची अवस्था पाहून व्यवस्था लावणे फार गरजेचे आहे. तुम्हीही आपल्या पिकानुसार आपल्या पिकाला काय आवश्यकता आहे ते नक्की करा शेतकरी मित्रांनो. म्हणजे जे काही तुम्ही नियोजन ठरवले असेल त्याच्यावरच न राहता निसर्गासोबत चला. कारण की पाऊस आल्यानंतर बरेचसे कामं होतात आणि पावसानं जर खंड पाडला तर बरेचसे कामं रुकल्या जातात. जसे फवारणी, जसं खताचा डोस, जसं काही डवऱ्याचे फेर, बरेचसे कामं रखडले जाते पाऊस नाही आहे तर. तर शेतकरी मित्रांनो, हे त्यामागचं कारण होतं. म्हणून मी कपाशी पिकामध्ये डवरणी सुरुवात केलेली आहे. जर मी पावसाचीच वाट पाहिलेली असती तर आज असं म्हणजे तास मोकळं झालेलं नसतं आणि आपलं सोयाबीन हे जे काही कॉटन पीक आहे हे मोकळं झालेलं नसतं शेतकरी मित्रांनो. हे त्यामागचं कारण आहे. कारण की आपल्याला पिकाची अवस्था पाहून व्यवस्था लावणे आवश्यक आहे. शेतकरी मित्रांनो, तुमच्याजवळ जर तुषार सिंचन असेल तर नक्की पाणी द्या आपल्या पिकाला आणि फवारणी तर करूच नका. तर अशा पद्धतीनं आपलं नियोजन आहे शेतकरी मित्रांनो बघा. तर आपल्याला आता डवरणी करायचीच नव्हती. आता शेतकरी मित्र कमेंट करतात तुम्ही जोडी का नाही. जोडीनं आपल्याला शेतकरी मित्रांनो यावर्षी एल निनोचा प्रभाव आहे. खर्च कमी करायचा आहे आपल्याला. तुम्ही पण खर्च कमी करा आणि पावसाचा अंदाज पाहून निर्णय घ्या शेतकरी मित्रांनो. पावसाचा अंदाज पाहून निर्णय घ्या आणि तुषार सिंचन असे कपाशी पिकाला, सोयाबीन पिकाला पाणी द्या. आणि तणनाशकाची जर फवारणी व्हायची असेल सोयाबीन पिकामध्ये तर डवरणीही पण करा. सोयाबीन पिकामध्ये डवरणीनेही शेत म्हणजे तणकट आटोक्यात आणलेलं जाते. तर असं नियोजन आहे शेतकरी मित्रांनो. हे त्याच्यामागचं पाठीमागचं कारण आहे. तर एक सांगतो शेतकरी मित्रांनो बघा. आणि आज वातावरण बघ, ढगाळ वातावरण दिसत आहे. आणि तुमच्या परिसरातलं वातावरण कसं आहे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर आता इथेच थांबूया आपण. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.